400 500 600 वर्षापूर्वी विचार करून ठेवला होता की नाही, पृथ्वी कुठं जरी पाणी संपलं तरी ह्या ठिकाणी पाणी राहणार. ही समजा हातानं घडवलंय. एकदा हात फिरवून बघा, हातानं. नॉर्मल थोडा विचार करा. माझ्या पाठीमागची तुम्ही दगड बघताना ही भली मोठी दगड, ही दगड इथं कशी आली दगड, ही मला कमेंट मध्ये तुम्ही सर्वजण मला नक्की सांगा की कशी आली आहे दगड. केलंय वा 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 वा. अरे ही काय ही, अरे ह्याला किती हातानं फोडलंय, समजा हातानं फोडून ह्याला वाटलं तयार केलंय. किती विश्वास नाही करू शकत. स्वतः शंकर महादेवानं जटा हिता आपटले ते. हे माझ्या पाठीमागचा सुळका पूर्णपणे दुर्ग भांडार आहे भावांनो. ह्याच्यावरचा जे रस्ता ना ही पूर्णपणे समजे जास्त वेगळा, ह्याला म्हणते स्वर्गाची वाट. हे बघा, ही गोदावरी नदीचा उगम आहे बघा. ही बघा हितनं झाला या गोदावरी नदीचा उगम. त्यांना आणि एक हातोडीने एक कुदळ, बस एवढ्याच गोष्टी फक्त. आणि त्यामध्ये की बघा कसं घडवलं या. एक त्या काळातलं बघितलं का, ही डिझाईन आपल्याला आता नॉर्मल कुठं बघायला मिळत नाही. भले तिकडून इकडे एक लाकूड जरी टाकलं तरी मध्ये काय पण अडकवायचं आहे. पण हे समजा सामान काढण्यासाठी मी तयारीमध्ये आहे. आणि इकडल्या साईडला सायकल अशी उभी आहे, ती म्हणते मला चला लवकर घेऊन कुठं जाईल तुम्ही. हर माझे मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी एम एच फोडी रायडर, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग लय जास्त क्रेझी धमाकेदार ॲडव्हेंचर होणार नाही. आपण जाणार नाही आज ब्रह्मगिरी पर्वतावर आणि दुर्ग भांडाराकडं. तर भावांनो, मी ज्यावेळेस गेल्यावर नालतो ना हरिहर किल्ल्याकडे चढायला, त्यावेळेस मी विचार केला होता की नाही म्हणलं आपल्याला जायचं आहे म्हणलं इकडे ब्रह्मगिरीकडं. काय कारणांमुळे मी तिकडे नाही जाऊ शकलो, पण ह्या बाबतीत जाणार नाही. आता सकाळच्या 7 वाजता झालेल्या आहे त्या. माझं टायमिंग होतं सकाळचं 6:30चं निघायचं, पण अंधारले 6:30ला असल्यामुळे मी नाही निघू शकलो. कारण की बिबट्याचा वाघाचा कालवा लय. आधीच पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असं माझी वाघानं काय हालत खराब केली होती. तर चला आता एक काम करतो, ही समध्या गोष्टी आवरून घेतो, सायकल टाकतो. सायकल इकडे एक जणाची लावायची या, आणि बाकीचं मेन सामान फक्त घेऊन आपल्याला हे वाटणं सरळ हे इथनं आपल्याला असंच राईटनं सरळवर निघायचे. चला ती सकाळ 3000 बघितलं कसलं दिसतोय. ती बघितलं का तेव्हा ती अंजनेरी पर्वत करला काय कसलं दिसतोय बघितलं का तेव्हा. सकाळच टेंट काढून झाली तेव्हा तिथनं टेंट काढलं या. आता सायकल येत आहे आपल्याकडे, आतमध्ये सायकल लावायची नेऊन आणि तिथनं निघायचं या. एक दोस्त आहे माझा, एक दोस्त म्हणला गणेश भाऊ मी पण तुमच्या संग येऊ शकतो का. मी म्हणलं भाऊ अकोट्स भाऊ का नाही येऊ शकत, चला सायकल लावू. कारण की लेट भरपूर झालं या. सायकल आहे तर मी लावलेली आहे. आणि माझं जेवढं पण जे सामान होतं नाही तेवढं समजा आपल्या भावाच्या घरात पुढं ठेवलेलं आहे. आणि आता मला ब्रह्मगिरीकडे जायचं आहे. आजी सकाळ म्हणते चहा प्यायचा का. मी म्हणलं तुम्ही केल्यावर आम्ही पिऊ, त्यात काय झालं. आजी बरोबर आहे का, करता ना चहा मग. चला मी चहा तसा पित नाही, पण आजीनं सकाळ प्रेमाने विचारलं होतं त्यामुळे चहा पिऊ. तसं मला दुधाने ॲसिडिटी होती. कोराची आहे का बाबा, कोरा ठेव. हां दुधाने ॲसिडिटी होती, मी पित नाही चहा. पण आज आजीने विचारलं आहे म्हणलं पिऊ चहा. कसं आहे मला तर माझ्या लहानपणीचा दिवस आठवतात बाबा. चुलीवरती असं ही प्राप्त या पाणी हो का प्रत्येक घरामध्ये. इथं पण आहे, तिथं पण आहे, इथं पण आहे, तेव्हा तिकडं पण आहे, तेव्हा इथं पण आहे. हे समधीकडे असंच आहे. अहो कोराची लय भारी, शरीरासाठी चांगला आहे. उलट बशी नाही लागत मला, चटका बसन. आजीची माया बघितली कशी आहे. हा खरंच आजीची जागा कोणीच घेऊ शकत नाही का नाही. आजी ते आजी असते लक्षात राहून द्या कधी पण. ए बाबा तू नाही पेणार. नाही दूध प्यालाय. बरं ठीक आहे चल मग मी पितो चहा पिऊन निघू सकाळ पुढं. चला ह्यांचं शेकणं चालू आहे मस्त मध्ये. आलो आम्ही दुपारी माघारी. चला जाऊ आपण एकदम मस्त मध्ये. थोडा लेट झालाय पण थेट आहे सरळ. चला ब्रह्मगिरी यायचं आहे तुम्हाला. बसा मग आता इथं इकडे का. चला लेट झालंय जायला मला, लय भरपूर लेट झालंय. भाव निघालाय मोबाईल आणायला. माझा मोबाईल मी विसरलो घरी राव, काय मला समजा. मोबाईल माझा विसरलो घरी, भाव गेला आता मोबाईल आणायला. लय म्हणजे जाऊन द्या, काय म्हणते ती काय ना काय पुढं असतं या. त्यासाठी अशा गोष्टी होत्या त्या समजून घ्या. समजण्यावाले इशारा कापी होत आहे.
कॅमेरामध्ये नॉन कॅमेरामध्ये काय बदल दिसतो माझ्या तुम्हाला? फरक काहीच नाही, पण तब्येत दिसते का? कॅमेरात नाही दिसत. कॅमेरात एकदम वेगळं पर्सन दिसतं एकदम. तुम्ही मला कशाने ओळखलं मला तुम्ही? तुमच्या गेटअपवरनं पूर्ण. या गेटअपवरनं मला समधी ओळखतात लोक. खरं सांगायचं म्हणलं तर ह्याच्यावर मेन गोष्ट ह्याच्यावर ओळखते, दुसरी गोष्ट हेल्मेटवरनं मला ओळखतात. माझ्या थोडं मनामध्ये हसवा आलं भावांनो. हे जी मधला जे पॉईंट आहे का नाही, मधला पॉईंट भावांनो, ह्या ठिकाणी चालण्यासाठी आतुरतेनं मी निघालेलो या. कारण की ती फक्त जागा 2च फूट जागा आहे, 2च फूट खाली खोल दरी आहे. त्याच्यावरनं चालण्याचा जी मजा आहे आणि ती जी आनंद आहे ना, ते आनंद घेण्यासाठी मी तिकडे निघालेलो आहे. मेन गोष्ट नंतर ना अजून गंगाद्वार आहे भावांनो. गंगाद्वार जिथून गोदावरीचा उगम झाला तिथं, आणि महादेवानं जटा तिथं आपल्याला ना नाही ब्रह्मगिरीला तिडून गुप्त होऊन इकडे निघाली. अच्छा जटा आपल्याला महादेवानं म्हणजे तिडूनच मागून रस्ते. अच्छा अच्छा इथनंच आहे. पौराणिक कथाच्या अनुसार हे ब्रह्मगिरी, नंतर हे पुढला डोंगर, नंतर हरिहर किल्ला का नाही, हे जी एक लय जुनी कथा आहे. कथा मला एका ब्राह्मणानं सांगितली होती. ती काशी होती की ही जी ब्रह्मगिरी म्हणतो ना आपण, ब्रह्मदेवाला 5 तोंड होती, 4 म्हणतो ना आपण, 5 तोंड होती काहीतरी ब्रह्मदेवाला. आणि त्यानंतर ना महादेवानं एका राक्षसाला सांगितलं की ब्रह्मदेवाचं एक मुंडकं काप म्हणून. त्यानंतर ना त्यानं कापलं. त्यानंतर ना ब्रह्मदेवाला लय राग आला. ब्रह्मदेवाला राग आल्यानंतर ना ब्रह्मदेवानं महादेवाला श्राप दिला, तुम्ही जाऊन पृथ्वीवर पडणार म्हणून दगडाच्या रूपात. तर ही महादेव आहे इकडलं, हे मोठं आहे का नाही, हे महादेव इथं. त्यानंतर ना महादेवाच्या एकदम जवळचं कोण, विष्णूला ही गोष्ट सहन झाली नाही. महादेव असं पडलं ते इकडं म्हणून. तर विष्णू हरिहरच्या रूपामध्ये ती विष्णू आहे. तर विष्णू ते झालं. नंतर ब्रह्मदेवाला वाटलं अरे आपण ही किती मोठी चूक केली. त्यानंतर ब्रह्मदेव हे येऊन पडलं, हे ब्रह्मदेव. आणि मग शेषनाग आलं वरनं खाली. त्यानंतर ना शेषनाग होता का नाही, शेषनाग विष्णूचा एकदम तर मग शेषनाग म्हणला मी कसं पाठीमागे राहून म्हणला. त्यामुळं हरिहर किल्ल्यासमोर म्हणतो आपण म्हणतो ना नागफणी, ती नागफणी ती शेषनाग या. अशी एवढी संपूर्ण कहाणी या. पूर्ण देवदेवता हे समजायचं. हे लोकांना लय कमी लोकांना माहिती कमी आहे. ही पायऱ्या सुरू झाल्या सकाळ सकाळ अशा काहीतरी बघा. जाम दापा भरला त्या माझ्या भावा. दाप भरली का नाही? जरा वर आलो चालत. समोरच्या साईडला जे दिसतंय का नाही जरा सांगतो, पर्वताच्या पाठीमागनं असा दिवस उगून आला का नाही, इतकं भारी वाटतंय. असं वाटतं सकाळ सकाळ मस्त व्यायाम चालू या. जाम असं पायऱ्याला गेलं एकदम वर चढायला. मग हे बघा बॉडीगार्ड म्हणून पाठीमाग काय बॉडीगार्ड फुटल्या साईडला. हर हर महादेव. बरेच जण असा विचार करत असतील गणेश भाऊ एकटा चालतो. गणेश भाऊ कधी एकटा चालत नाही. गणेश भाऊ संग पूर्ण अशी टीम असते पाठीमाग. बरोबर आहे का रे? बरोबर आहे. सरळ रस्त्याने पुढे जाताना आपल्या साईडला ना पेशव्यांच्या काळामधली एक जुनी शाळा लागते या. त्याच्या आतमध्ये जी जी ही गेलेलं आहे ना आतमध्ये जी कोरणी काम, ते काम लय भारी आहे. कारण मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि आत मी साक्षात आलेलो होतं. हे बघा ही त्या काळामध्ये केली कशी दगड ती बघितली इकडली. ही बघा जय श्रीराम. हे बघा हे थोडं तुटलेलं या. हे कला एकदम मस्त आहे. हे बघताय ना, हे एकदम भारी बघा. हे कला ही बघा त्या टायमिंगची कलाकृती अजून जशीच्या तशी अजून हे बघा. इथं कोरकाम अजून जशी तसं आहे. इथं काय देव नाही पण इथं आहे. अडकवण्यासाठी काय केलं त्यावेळेस, म्हणजे त्या काळातलं बघितलं का. ही डिझाईन आपल्याला आता नॉर्मल कुठं बघायला मिळत नाही. भले तिकडून इकडे एक लाकूड जरी टाकलं तरी मध्ये काय पण अडकावं येतं. पण ही बॅग अडकावायला ही म्हणा इथं असं होतं. ही बघा वर पट्ट्या टाकल्या ते अशा लोखंडी पट्ट्या, आणि त्याच्यावर बहुतेक सिमेंट कॉन्क्रीटचा असावा. ह्या भावाला मी संग आणलं का नाही, हे एकदम भारी एकदम मस्त मध्ये. कारण की मला पण जास्त काय माहीत नाही. आणि ह्यातमध्ये पांढरा शर्ट आहे माझा, आणि ह्यातमध्ये अजून मी असल्या ह्यातनं निघालेलं या. असू द्या कापडं काय कापडं धुतले जातील हो, पण माणूस कसा आहे ना, माणसांचं मन साफ असलं पाहिजे. वा 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 वा. अरे काय काम केलं हिचं, कसलं काम केलं ह्यातलं. अरे बघ ना कसलं स्वच्छ पाणी. बोलले लोक आम्ही तिकडे राहते हां उन्हाळ्यामध्ये उडून प्यायला पाणी येतं. कसलं बघ ना कसलं केलंय. पेशव्यांच्या काळामध्ये बांधलेली ही विहीर, हिचं काम अजूनही जसंच्या तसं आहे. आत्ताच्या हिरीचं काम बघितलं तर तुम्हाला कशी पण दिसतेली, पण ह्या हिरीचं काम कितीतरी हजारो वर्ष झाले असतील, पण ही जशीच्या तशी अजूनही आहे. बघा नीट बघा. आज रविवार असल्यामुळं भरपूर अशी माणसं आली ती बघा. हे बघा, कृपया माकडांपासून सावधानी बाळगावी.
आता तिला का आम्ही चढायला खरी सुरुवात केली चढायला. माझा पहिल्यांदा पाय घसरला या. आणि ही बघा हे बिस्किट खा जर बिस्किट खा. बिस्किट का खायला, ह्याला नुसतं गुलाबजामुन पाहिजे खायला. खा गुलाबजामुन. माकडं कॅमेरा घेऊन जायचं भीती आहे. मारते ह्या माकडानं बघा त्यांच्या हातामध्ये डिस्काउंट घेतलं या. काय आहे काय माहित नाही. एवढं मोठे खाची ह्यातनं असं यायला लागतं या. पण एक समजा जास्त मेन इंटरेस्टिंग गोष्ट माहिती का, इथं काहीतरी जुन्या जमान्यामध्ये बघा इथं झोपायला गेलं तर त्यानंतर नाही का इथनं असंच माणसं जाऊन बघा इथं कोरलेलं आहे. त्या काळामध्ये बघा इथं असं कोरलेलं आहे. इथं पण असं खड्डा असा केला आहे थांबायला विश्राम करायला म्हणा. त्यानंतर नाही का इथनं असं होल केलं बघा. तिथं पण असं गोल खड्डं करत माणसांना पडायला जायला केलं. आणि बघा ह्याला हरिहर किल्ल्याला कसं कोरलं होतं तसा कोरायचा बघा प्रयत्न चालू होता तेव्हा. पण नंतर ना मला वाटतं हे काम अर्धवट आहे जिथपर्यंत माझी आयडिया. इथं एक गुफा आहे. ह्या गुफामधनं आपल्याला सरळ वर जायचं बघा. हां मी कॅमेऱ्यात बोलत होतो आजीला वाटलं मी त्यांनाच बोलतोय. हे बघा हे त्या काळामध्ये कोरलेली ही बघा जशी आहे तशी बघा कोरणी काम एकदम क्लिअर खट आहे अजून जसं तसं आहे. आधी पूर्ण छनी आणि हातोडीने एवढ्या समध्या गोष्टीला घडवलेलं आहे. विचार करा किती वेळ लागला असेल. किती वेळ जोक नाही. आताच्या माणसाला म्हणलं ना एक दगड हे कलर उचलून तिकीट टाकायचं आहे राहून दे म्हणतो. पण बघा हे त्या काळामध्ये कसं केलं ते कसं फोडलं असं नाही. हे जे काम बघताना तुम्ही माझ्या पाठीमाग केलेलं ही पेशव्यांच्या काळामध्ये त्या काळामध्ये काम केलं होतं. आणि ही बघा हे जर काम बघा तुम्ही कसं केलं ही बघा कोरणी काम ना. म्हणजे त्यावेळेस टेक्नॉलॉजी नव्हती काय नव्हती फक्त एक क्षण एक हातोडीने एक कुदळ बस एवढ्याच गोष्टी फक्त. आणि त्यामधलं की बघा कसं घडवलं या एकदम क्लिअर खटमध्ये काम घडलं. म्हणजे असं कुठं वाकडं तिकडं नाही. आता जी मिस्त्री बांधकाम करायला गेलं थोडं बघा इकडे तिकडे बघा थोडंफार. पण त्या काळामध्ये केलेली गोष्ट आहे बघा जशीच्या तशी अजून आहे अशी आहे. एवढी मोठी तेवढी विश्राम करण्यासाठी म्हणा काय इथं पाहिरा करी थांब ही बघा इथं पाहरा करी थांबायला ही बहुतेक केलं असावा. इकडे एक आणि इकडल्या साईडला एक. हिथनं आतमध्ये येताना विचारून यायचं वर. एकदम खतरनाक पायऱ्या आहेत. जसं जसं वर निघालो तसं इकडली मेन वाट आहे. आणि मेन वाट सोडून मी इकडल्या साईडला निघालो आहे. कारण इकडल्या साईडला ना काहीतरी असणार आहे. ज्या गोष्टीचं बघू काय गोष्ट इकडल्या साईडला मला बघायला मिळते. एक नवीन गोष्ट जी अजूनपर्यंत कोणी दाखवलेलं नाही अशी गोष्ट आपण बघूया. भाऊ बरोबर ना. चला बघू. आणि वरल्या साईडनं खाल्ल्या साईडचा जी बघायचा जी नजारा आहे ना भावांनो ती नेक्स्ट लेवल आहे खरं सांगायचं म्हणलं तर. म्हणजे दिसतंय असं वाटतंय ना किंवा हेलिकॉप्टरमध्ये बसून वरनं असं खाल्लं बघतो असं वाटतंय. त्र्यंबकराजाचं मंदिर समोर साईड दिसतंय. आपण ज्या मंदिरामध्ये राहिलो ते मंदिर दिसतंय. एका जंगलात इकडे आलोय. पुढं जंगल म्हणजे हे झाडं लय वाढले ते सध्याला. तर या झाडामधून इकडे निघालोय. इकडे लय जास्त कमी लोक येते ते. आम्ही आज इकडे निघालो हे बघण्यासाठी. इकडे काय आहे ते चला बघू तरी. इथं काय आहे नेमकं ते. तिकडल्या साईडला फक्त एक खोली दिसते तुम्हाला. एक खोली आहे ती तेवढी एक खोली फक्त इकडल्या साईडला. आणि आम्ही आता इकडे दुर्गा भांडारकडे इकडल्या साईडला निघालो या. तर या ठिकाणी आपल्याला भेटलेत आपले फॉलोअर भाऊ सबस्क्रायबर भाऊ. तर त्यांना समजांना मान दिला पाहिजे. जवळ घेऊन फोटो काढले पाहिजे. आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. चला. हर हर महादेव हर हर महादेव. हे आहेत ना आम्ही आता इकडे वर आलतो. त्यानंतर आम्हाला हे आहेत ना एक अशी गोष्ट भावना दिसली का नाही. ह्या गोष्टी सध्याच्या सिच्युएशनला लय कमी येत्या. तुम्ही जरी खाली जर आपल्या इकडल्या साईडला भागात कुठे जर गेला ना तरी तुम्हाला भावांनो पाणी जास्त करून दिसणार नाही. आपल्याला खड्ड्यांमध्ये पाणी आणून सोडायला लागतं. पण हिकडल्या भावांनो जर कसं डोंगरांवर तुम्ही बघितलं ना तर भावांनो हिकडल्या डोंगरावर ही एक लय मोठी खासियत आहे. ही पुराणिक लय मोठ्या कथा आहे त्या की ह्यातमध्ये आहे ना ह्यातमध्ये जी पाणी आहे का ना ही आपोआप पाणी येतं ह्या डोंगरामध्ये. विचार करा तुम्ही दगडावर इतक्यावरती पाणी गोडलं. पाणी तर पृथ्वीत खाली असतंय ना तर पाणी इतक्यावर येतं कुठं नाही. ह्याच्यामध्ये काय पाणी आणून कोणी सोडलेलं नाही. पण ह्यातमध्ये जी पाणी आहे का नाही हे
त्यावेळेस इथं देव ही इथनं येऊन गेलं तर इथली एक लई मोठी कथा आहे भावना. मी तुम्हाला तिकडे पुढे गेल्यानंतर सांगणार आहे की इथं पाणी कशामुळे राहतं. ही गोदावरी नदीचा जे उगम आहे का नाही ती इकडल्या पुढल्या साईड झाला आहे इकडं. ह्या गोष्टीला माणसं सहज नॉर्मल समजते, सहज नॉर्मल. तुम्हाला माहिती आहे का ही जी पाणी आहे ही पाणी काही नॉर्मल पाणी अजिबात नाही. आणि तुम्हाला वाटतं हे थोडं खोल असेल. ही माझी सेल्फी आहे ना ही पूर्णपणे 7.5 फुटाची सेल्फी आहे. आता हेच बघा मी कशी पूर्ण घालतोय बघा. ही बघा पूर्ण जाते हे बघा, हे बघा, हे बघा पूर्ण गेली हे बघा. म्हणजे भावांनो त्या काळामध्ये ज्या वेळेस ह्या गोष्टी खांदून काढल्या ना त्यावेळेस त्या माणसांना माहिती होतं की इथं आम्ही नुसतं होल जरी खाल्लं ना तर ह्यातमध्ये पाणी येणार ही त्या माणसांना माहिती होतं. आणि बघा ही त्यावेळेचं अजून जसं येतच आहे. आणि समजा हातानं कोरीव काम केलं हे बघा, हे बघा हिकल्या साईडला पण हे बघा हाय असं हे बघा. ही बघा पूर्णपणे 7-7.5 ते 8 फूट खोल आहे भावांनी पूर्णपणे. आणि माणसं सहज या गोष्टी दुर्लक्ष करते. म्हणजे त्यावेळेस मध्ये बघितलं का त्या लोकांना काय टेक्नॉलॉजी होती म्हणजे त्यांना माहिती होतं पूर्णपणे की हो तर पाणी राहणार. आणि बघा अजून पाणी आहे. आता ज्या बिल्डिंगा बघू तर पडून जाते त्या बांधलेल्या. पण ही त्या काळामधला ही हातानं छनी हातोडीने केलेलं हे काम आहे. हे आणि हाय असं अजून दिसून येत आहे. फक्त माणसांना दुर्लक्ष करत जाताना. ज्यावेळेस तुम्ही बघा येता ना कुठली बी गोष्ट दर्शन घ्या येता ना हे समजा गोष्टी नॉर्मल राहायच्या. ही जी तुम्ही समजता ना ही नॉर्मल अजिबात नाही त्या. ज्याला समजलं त्याला समजलं. ही बाकी तिकडल्या साईडला खाली सगळं त्र्यंबकेश्वर आहे. आणि आता आपल्या इकडे वरल्या साईड जायचं आहे. चला आता इकडे माझ्या पाठीमागे इथून बघताय ना हिकडल्या साईडला तेव्हा ती हरिहर किल्ला तिकडं आहे. आणि हरिहर किल्ल्याच्या बरोबर थेट समोर साईडला जे आहे ना ती नागफणी त्याला म्हणते ती नागफणी तिकडं आहे. इकडे झाला आहे गोदावरीचा उगम ह्या ह्या झाला आहे तर ह्या इकडे जायचं त्याला. पायरी एक नंबर आहे त्या. वा आज काय झालंय काय माहित नाही बरं का. आपण थोडं ब्लॉक करताना थोडं मी गडबडतो यावर मला माहित नाही काय झालं ते. हे मूळच ठिकाण हे जे गौतम ऋषी आहेत ही गौतम ऋषींची पत्नी अहिल्या जे गौतम ऋषींच्या हातून जे टायमाला गोहत्या झालते ती ही गायची साक्ष दाखवलेली आहे. ते गौतम ऋषींना जे गोहत्येचे पाप लागले गोहत्येचे पाप लागल्यानंतर त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केले. हे ठिकाणी तपश्चर्या करून शंकर भगवानांना प्रसन्न केला. प्रसन्न करून जी गंगेला आणलेला आहे गोदावरीला ते आपले पाठीमागे हे औदंबराचा झाड आहे. ते एक माझ्या पाठीमागलं हे 2 हे शाईतलं झाड पडलं तर छोटंसं हे 3 झाडाच्या मुळीतून हे गंगेला गोदावरीला सुरुवात आहे. तुम्ही उन्हाळ्यात या पावसाळ्यात या हिवाळ्यात या कधी दुष्काळात या हे गंगेचं पात्र एवढंच राहणार. याचे वरी येणार नाही खाली पण जाणार नाही. इथे गौतम ऋषींनी स्नान केलं आंघोळ केली गोहत्येचे पातक दूर केले. मग ही गोदावरी इथून जी लुप्त झाली नाही ते समोर मंदिरात गौमुख आहे. ते हे गायचं धड ते मंदिरात आहे. ते गौमुखात गोदावरी गेले बाल रूपामध्ये. तिथून ती शंकराने पुन्हा जटेमध्ये घेतली. पलीकडे मंदिर दिसतं तर तुम्ही सरळ जाशाल तिथे जाऊन शंकर भगवानांनी जटा मारली. जटा मारून तो जरा उत्तर भागाला दुसरा पहाड गंगाद्वार आहे. ते गंगाद्वारला काढली. गंगाद्वारून मग खाली कुशवर्ताला गेली त्र्यंबकेश्वर मध्ये. कुशवर्ता कुंडामध्ये ती गोदावरी अडवलेली आहे लोकांना स्नान करण्यासाठी. तिथून ती मोकळी झाली पवित्र झाली. मग पुढे नाशिक पंचवटी नांदेड पैठण खाली अंतराक वाहत जिल्ही आहे. ही गौतमी गंगा दक्षिणी भारताची. जसा लहान बच्चा जन्माला येतं ते लहानशे मोठं होतं तसं हे गंगा गोदावरीचा बाल रूप आहे. हे ठिकाणी छोट्या रूपात आहे. ती त्र्यंबकेश्वर पासून त्या नाशिक पंचवटी पर्यंत तिचा मोठं विशाल रूप आहे. म्हणून हे गंगेच्या काठी येऊन हे गंगेची पूजा गायदान करतात. ज्याला गंगा न्यायची तो गंगा आपले घराला नेतात. परंतु हे देवादिकांनी पण पोथी पुराणामध्ये म्हटलेले जो करील ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जातील भंगा. ते हे गंगेचं दर्शन आहे. खाली आपण गंगेचं जरी दर्शन घेतलं तरी आपले अनेक पातक नष्ट होतात. असं हे शास्त्राने पोथी पुराणामध्ये लिहिलेले असं हे गंगेचं इतिहास आहे. आलं का लक्षात. ही गोदावरी नदीचा उगम आहे काही बघा हितनं झाला या गोदावरी नदीचा उगम. त्यांना कहाणी सांगितली थोडा वेळ गेला पण त्यांना कहाणी डिटेलमध्ये सांगितली. तुम्हाला ऐकायला कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि हा गोदावरी नदीचा उगम ह्या इथं झालेला आहे. विचारात पडलो एकदम. वरच्यावर कुठं येईल पाणी वरच्यावर असं वरच्यावर पाणी येतं या म्हणजे खालनं पाणी वरच्यावर येतं म्हणजे जोक नाही. ह्या इथं आपल्याला एक हिरीसारखं बघायला मिळतंय. आणि हे जे दगडी बांधकाम आहे ना ही एकदम जुन्या काळातलं आहे. ती जसंच्या तसं अजून हाय असं आहे.
गोदावरी जन्मस्थान तेव्हा तिथं आहे आणि तिकडून डायरेक्ट ह्या डोंगरात आतमध्ये जाऊन डायरेक्ट तिकडल्या साईडला निघली. तुम्ही थोडा विचार करताय का गोदावरी इकडे खाली नाही गेली ना तिकडे पडायला गेली डायरेक्ट समोर गेली आणि समोरनं त्या डोंगरात लुप्त होऊन डायरेक्ट गेली त्र्यंबकमध्ये. त्र्यंबकमधनं डायरेक्ट गुप्त झाली भावना ती गेली डायरेक्ट पंचवटीमध्ये. तुम्ही विचार करताय जरा थोडा म्हणजे काय कसं बोलू मला समजा मी कसं बोलू ती विचार करताय तुम्ही. आपल्या रानातलं पाणी नीट लावायचं म्हणलं तर आपलं दार फुटलं मग इकडनं पाणी तिकडे पडतंय. अरे जोक नाही खरी गोष्ट ही खरंय भाऊ खरी कराय. अरे जोक नाही जन समजलं ना आतनं गोष्ट समजा तुम्ही आतनं वरच्यावर बोल ना का आतली आत गोष्ट समजून जावा तुम्ही. भावांनो आता सध्याला मी त्या ठिकाणी जिथं महादेव शंकरानं भावांनो हे आहेत जटा आपटून गोदावरी नदीचा उगम योगा ही आहेत ना झालेला आहे. आणि भाऊ तिकडे झालेला आहे ती अच्छा तिथून इकडे हां तिथून इकडे येते ह्या आहेत ना शंकर महादेवाने हिथं जटा आपटल्या देवा काही शंकर महादेवाच्या जटाचा ही निशाणी देवा काही समजा काही ही बघा ही त्यांच्या जटा इथं आपटलेल्या आणि हो आहेत ना समजा गोदावरी नदी निघालेल्या. तर भावांनो ही आहे भावांनो पोतीपुरून एकदा येऊन ह्या ठिकाणी येऊन बघा तुम्ही घरात बसून उगं मोकर टाइमपास करण्यापेक्षा जिंदगी काय आहे बघा. आणि हो का ही आहे इथं येऊन बघा हो का ही बघा हिथनं गोदावरीचा हिथनं उगम झालेला आहे. लोकांनी जिजले पूर्णपणे म्हणजे विचार करा तुम्ही ही लोकांनी जिजलं ही किती वर्षापूर्वीचं मंदिर असं विचार करा. लोखंड जिजले पूर्ण लोखंड हे बघा काय का बघितलं हे विश्वास नाही करू शकत. स्वतः शंकर महादेवानं जटा हे तर आपटले ते आरोप आणि आपण हे बघतो ना आपण लय नशिबा नाही येणाऱ्या काय पिढ्यांना ही गोष्टी मला माहिती पण नाही बघायला मिळते का नाही बघायला मिळते ती. कसल्या जटा येते कसल्या मोठ्या मोठ्या जटा येते महादेवाच्या. आपला जी भाव आहे का नाही ही भाव म्हणतोय भाव मी जातो माघारी कारण की ही रात्रभर ड्युटी केली भावानं. भावाला काय वाटलं की मी लगेच दर्शन घेऊन खाली निघणार आहे पण मला पूर्णपणे 3 ते 4 वाजता जायला अजून खाली आणि ह्या भावाला जाऊन झोपायचं रात्रीच्याला अजून ड्युटी जायचं त्यामुळे ही भाव निघालाय माघारी. जातोय माघारी जातोय मग तर भाव निघालाय माघारी. आता काय जाऊ द्या असं द्या. हे माझ्या पाठीमागचा सुळका पूर्णपणे दुर्ग भांडार आहे भावांनो. ह्याच्या जे रस्ता नाही पूर्णपणे समजे जास्त ह्याला म्हणते स्वर्गाची वाट. आता आपण जाणार नाही आणि तिथं चालायचा जे आनंद आहे ना भावना ती लय काय कारण की तिथं फक्त 1 फूट अंतर आहे ते 1 फूट अंतरावरनं पडेला डोंगरात जायचं या आणि पहिल्या साईडला एक गड आहे छोटा ती पण दाखवायचा आहे. चला कसं आहे बघूया की त्या काळामध्ये केलं कोरीव काम. हे बघा हे बघा काही आताच्या माणसाला हे गोष्टी समजत नाही त्या लय कमी लोकांना हे समजते आता त्या गोष्टी. हे हातानं छडीनं फोडलेलं आहे पूर्णपणे. हे कसं केलं असं विचार करा जरा थोडा तरी ह्याला. ही किती खोल आहे बघायचं का आपण हां बघू 7 फुटाची सेल्फी स्टिक आहे पूर्ण 7 फुटाची. बापरे 7 फूट सेल्फी स्टिक पूर्ण पाण्यात आहे भावांनो. पाण्याची बाटली आणली होती कारण ते आता कुठं फेकून द्यायची इकडं कचरा करायचा नाही ना आपणच नियम पाळणार नाही तर मग कोण पाळणार त्यासाठी हे तर हे कचरा मी खाली नेणार. भारतीय नागरिक आहे मी माझं काम करणार नाही. बापरे भावांनो हे काय केलंय. अरे काय 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 ही अरे ह्याला किती हातानं फोडलंय समजा हातानं फोडून ह्याला वाटलं तयार केलंय. किती खोल वाट ही विचार करा थोडं विचार करा तुम्ही थोडा कशी वाट केली असं ही. बापरे दुर्ग भांडाराकडे वर जाताना ही मला साईडला इथं कोरीव काम दिसलेलं आहे. इथं कोरीव काम केलं ही तिकडेपर्यंत आणि समजा खालनं प्लेन ह्याच्या असला गावात उगून आलेला आहे आणि हीच हाय भावांनो दुर्ग भांडार. लय मजा येणार रे चला. गुफामध्ये प्रवेश करताना साईडला महाराजाची एक चांगली अशी मूर्ती आतमध्ये कोरून ठेवलेली आहे. खरंच लय म्हणजे असं ते बघताना लयच भरून येतं मन माझं पूर्णपणे. काय काय कसं बनवलं आहे त्या काळामध्ये ही काय कशी रचना केली असं ह्याची कसं डोक्यात आला तर एवढं दगड आपण फोडू शकतोय म्हणून किती आत्मविश्वास स्वतःवर त्यांच्यावर होता. इम्पॉसिबल आहे आताच्या पिढीलाही. मामाला म्हणलं मामा थकलं मामा खालनं कोरत वर गेलती या खालनं आले कोरत वर
वरनं कोरत कोरत खाली यायला येत नाही कसं त्यांना, हे खालनं कोरत 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 वर येते ना, छनी चालणार नाही. जर वरनं जर कोरत आलं तर छनी चालणार नाही नाहीचे, खालनं कोरत कोरत आले असं नाही. म्हणजे मेन महत्वाची एकच गोष्ट आहे, ह्याची माती कशी सांगतोय का, खालनं जर कोरत आलं तर खाली डुबुळकं पाडत पाडत वर आली, माती कुठं टाकणार, हे कुंड जर खांदत गेली तर एवढी खोलीची माती एवढ्या वर नेहलीत नाही ना, तर त्यामुळे खालनंच खोंदत खोंदत ही वर आलेली आहे ती. बाहेर निघण्यासाठी प्रेरणा देतात माहिती आहे का असं. फिरायला वाटतं. हो निघा वाटतं. मी खास म्हणजे आम्ही 1.5-2 वर्षानंतर एकत्र भेटलो. होय का? नाही तर तुमचा व्हिडिओ बघितला म्हणूनच थोडंसं आलं यार, आपण करायचो ते कॉलेजच्या लाईफमध्ये, नंतर पण सोडून दिलं. मग वेळ निघून जाते कशी ती कळत नाही माणसाला. गणेश भानवस आहे. घर आहे ना तुझं घर, तसंच आहे पत्र्याचं. समजा गोष्टी दाखवतो, मला काय वाटत नाही. घरातलं सर्व म्हणजे सगळं. जे पत्र्याचं आहे आणि शेतात त्यांचं हे मध्ये ट्रॅक्टरचं टाकलं होतं. हा दोन ट्रॅक्टर, ते हा ऊसाचे गुसात गुसात गुतला होता ट्रॅक्टर, गुतलं होतं ते टाकलं होतं. आहे ना, हाणलं होतं. हो समजा टाकतो मी. मॅगी बनवली सरांनी ते टाकलं होतं. हा, आपुलकी काय असते ना, ही खरंच महाराष्ट्रातल्या माणसांकडं बघायला आणि शिकायला फक्त मिळू शकते. कुठलाही भाव आपण नाशिकचे झालं. नाशिकचं हो कावापासून व्हिडिओ बघता माझं आता 1 वर्ष झालं सर. 1 वर्ष झालं. हो तर मला माझं व्हिडिओ बघून काय बघाय, काय शिकाय मिळतं? असं प्रेरणा मिळते की घर आपण सोडलं पाहिजे आणि बाहेरच्या निसर्गातल्या 2 गोष्टी शिकल्या पाहिजे. बघितलं पाहिजे. हो, आणि आंतरिक शक्ती काय असते ना ते अनुभवण्यासाठी आपण निसर्गाशी सानिध्यात गेलं पाहिजे. आपण त्या गोष्टी शिकायला भेटतात. हो भरपूर. माझं व्हिडिओ बघून काय वाटतं तुम्हाला, ऊर्जा वगैरे काय? सर तुम्ही हर महादेव म्हटल्यावरच रोमटे खडे होतं सर. खरंच हे आपल्या महाराज भावानं थोडीफार काय मदत केली, आणि हे पैसे नाही तर भावानं ही एक ह्या गोष्टीला म्हणजे नाव नाही द्यायला, ही माया म्हणा काय म्हणा त्या गोष्टी आहेत ना, ती गोष्टी आहेत ही. तर खरंच लय असं भारी वाटतं की आपल्या महाराष्ट्रातली माणसं कुठं बी जाऊ द्या, भारताच्या कुठल्या कोपऱ्यात नेपाळच्या भूटानच्या मदत करणार म्हणजे करणारच. थोडीफार भावाने मदत केलेली हे बघा. धन्यवाद बरं का भाऊ. धन्यवाद दादा. प्रत्येक गोष्ट एक जी प्रत्येक गोष्ट असते ना, ती माणसांना इतक्या बारीकीने बघावं का नाही, की जी बाबा ती कशी तयार केली असेल, काय कशी तयार केली असेल. विचार करा, ही एवढं जेवढं बी तुम्हाला दिसतं नाही, समजा छनीनं फोडलंय, छनी करंगळी एवढी छनी होती बघावा, ही बघावा करंगळी एवढ्या छनीनं असं नुसतं फोडत 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 इथपर्यंत आणलंय, नंतर ही फोडत फोडत इथपर्यंत आणलेलं या एका छनीनं एवढं काय काम होऊ शकतं बाबा. नाही बघा तुम्ही किती छान्या झिजली असतेला त्या काळामध्ये एवढ्या समजा गोष्टी फोडण्यासाठी. आणि काय नॉर्मल नाही, हे बघा किती म्हणजे खालनं बघा, हे नाही ना म्हणतात 150-200 फूट तरी 150 फूट खोल तरी आहे बघा खालनं वरपर्यंत. आणि एवढी समधी गोष्ट फोडून नंतर ह्यातमध्ये पायऱ्या तयार करणं ना, ही स्वतःमध्ये ही खूप जास्त मोठा इतिहास आहे. माणसांना ही गोष्टी नॉर्मल वाटते, असं चालत असते माणसं, पण ह्या गोष्टीकडे जेव्हा बघताना तुम्ही बाबा ही कसं तयार केलं असेल, त्यावेळेस मग तुमची बुद्धी खरी चालायला चालू होईल. त्यामुळे कुठल्या पण गोष्टीपाशी गेल्यानंतर ती गोष्ट कधी पण अशी बघा तुम्ही की त्यावेळेस त्या माणसांना ती गोष्ट कशी तयार केली असेल बाबा, वा ह्याला किती संघर्ष मोठा लागला असेल ह्या गोष्टीला करायला, कसं तयार केलं असेल. तयार करताना सुरुवात वरनं केली असेल फोडाय खालनं. बाबा माझं जिथपर्यंत एक वैयक्तिक मत बाबा सांगतो, वरनं जरी फोडत खाली आली ना तर निम्यात जरी आली तर ह्याचा माल वर नेणं शक्य नाही. तर त्यामुळे सुरुवात ह्यानं खालनं केली होती फोडलं, जिथपर्यंत माझं म्हणणं नाही. मग म्हणजे वरनं ढासळलेला मला समजा खाली जाऊन खाली इकडे निघून जाऊ शकतो. तर असं असतंय. तरी प्रत्येक गोष्ट कधी पण येताना चांगली बघत जावं, थांबा जावं 2 मिनटं, दान 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 चालू जायचं. मला माझ्या मागं दार येते, मला गोडं पांघरण करायचं, हे करायचं ते करायचं. तर काय नसतं, हे समजा गोष्टी नीट बघा, अनुभव घ्या ह्या समजा गोष्टींचा. जोपर्यंत अनुभव घेत नाही तोपर्यंत काय नाही. जीवन थोडंसं कसं आहे, नीट जगा, चांगलं जगा. कसं केलेलं आहे हे एकदम लास्टचा खाल्ला पॉईंट आहे. आता ह्या पॉईंटवरनं मी इथं निघालेलो आहे. ही बघा काय आहे, कसं बसवलं ही. ओ शेट, ओय काय 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 कसला गोल केला हे बघा का. आणि हे कसं बसवलं हे बघा का, दगडाचा चौकोन करून ह्यातमध्ये वर बसवलं या खच्ची करून. अरे काय टेक्नॉलॉजी होती त्यावेळेची. ही बघा दुर्गा मंडळकडे जाताना ही बघायला मिळते बघा, ही ह्यातमध्ये ही कशामुळं हिथं 4 खच्या आहेत त्या पूर्णपणे ह्या दगडामध्ये. रहस्यमयी ज्यांना बघितलं त्याला समजलं. कसं आहे काट्यारी झाड. तुम्ही म्हणतात तुम्ही काय दाखवता राव गणेश भाऊ असलं काय पण. अरे जी गोष्ट आहे तीच दाखवतो रे मी खरी. ही बघा बघा. आता इकडे पुढे जायचं आपल्याला. चला नॉर्मल थोडा विचार करा, माझ्या पाठीमागची तुम्ही दगडं बघताना ही भली मोठी दगडं, ही दगडं इथं कशी आली दगडं ही मला कमेंटमध्ये तुम्ही सर्वजण मला नक्कीच सांगा की कशी आली ही दगडं, कुणी आणली ही दगडं इथं. ही बघा बघा कशी आणली असेल दगड इथं, बघितली काही किती मोठा दगड या.
ज्या वेळेस आतमधली वाट बनवायच्या वेळेस समजात पहिल्यांदा ह्या दगडानं ह्या ठिकाणी मार खाऊन घेतला ही बघा ह्या ठिकाणी मार खाल्लाय. त्यानंतर ना आतमध्ये जी बनवलंय ना ही बघा तुम्हाला तर मागाची दाखवलं ही बघा आणि त्यानंतर नाही समजा गोष्टी घडल्या त्यानंतर ह्याला बनवायला किती वेळ लागला असेल, कसं बनवलं ही, त्याला किती जास्त बुद्धी लावली असेल बनवायला. एक क्षणीचा वारा ह्याच्यावर, एक क्षणीचा वारा नीट बघून घ्या कशामुळे केलंय, कसं केलं या. समजा जास्त रहस्यमय गोष्ट तुम्हाला ही तर बघायला मिळणार नाही. ही नॉर्मल अजिबात नाही. ही बघा दगडाचा ह्या इथं खची काढली या, नंतर ना आधी ह्यातमध्ये असंही कोंड घातलं, नंतर इकडं सारखावलं. म्हणजे त्यावेळेची टेक्नॉलॉजी सांगून जाते की त्यावेळी आत्ताच्या इंजिनियरपेक्षा त्यावेळेची काळातली जी माणसाची बुद्धी होती ती खूप जास्त मोठी होती. आणि आता आपण ह्या दरवाज्यातनं बाहेर निघालो पुढल्या साईडला. आता ह्याच्या आतमध्ये आपल्या वर जायला एक भुयार आहे. ह्या भुयार जेवढी बी माती निघत होती ना तेवढी समधी माती इकडल्या साईडला खाल्ल्या साईडला अशी फेकून दिलेली आहे. आणि तेव्हा ती दगड ही समजी सबूत आहे तेव्हा इकडलं जेवढं बी काम केलं ना तेवढी समजी दगड इकडे खाली पडलेली आहे ती. आणि एक जिथपर्यंत मला गोष्ट कळते ना ही बघा तुम्ही बारीक बघा हितनं आणि हितनं एवढा पट्टा तुम्हाला असा कायम खाली तवाजला लांबपर्यंत तिकडे पट्टा दिसतो या. ह्या पट्टा एक सांगतो ह्याचं काम चालू होतं हरिहर किल्ल्याला कसं आतमधनं असं आतमध्ये जायला असं रोड केला आहे तसं रस्त्याचं काम बहुतेक माझ्या मनात इकडे पण चालू होतं त्या काळामध्ये. पण हे काम पूर्ण नाही झालं असेल असं मला वाटतंय काय कारणामुळं. हे बघा जिथपर्यंत एक मला असं वाटतं या एवढ्याच बघा एवढ्या पॅचमध्ये बघा बघितलं का तेव्हा ते असं दुर्ग भंडाराकडे निघालेलो या. चला बघू आता आतमध्ये कसं काय आहे ते कसं बनवलंय राव हे बघितलं का तुम्ही. ह्या दरवाजा ठेवण्यासाठी बघा दरवाजासाठी अशी गोल ह्यातमध्ये लाकडावर खावायची दरवाजा लाकडाचा असेल म्हणून कसं खवलंय कसं केलं बघितलं हे बघा. ह्या गोष्टींना खरी बघण्याची मजा पावसाळ्यामध्ये असते खरी म्हणलं तर एक नंबर. वा कसा टन आहे तर बघितला टन बघा. खोल कसं खांदलं असं नीट बघा ह्याला कसं खांदलं असं एवढं खोल कसा एवढ्याला टन दिला शेप दि कसा दिलाय बघा का वर हे काय देवळी दिसते छोटी देवळी आहे खालून दिसत नाही पण हे वरनं दिसते समजा काम. जुन्या पायऱ्या हेत नव्हत्या पहिल्या वर यायला जुन्या पायऱ्या पहिले हेकून होत्या नंतर ह्याच गोष्टीला खाली खांदला नंतर खालनं वाट बनवली. आता मी दुर्ग भंडाराकडे निघालेलो या. बहुतेक मी आता मिसला आता दुर्ग भंडारा आलो या ब्रह्मगिरीवरनं दुर्ग भंडाराकडे आलो या. आणि रस्ता काहीतरी असं लागला आहे माझ्या पोटामध्ये सकाळ धरणं अन्न नाही अन्न सकाळी एक मॅगी खाल्ली अजून काय नाही पोटात. दुर्गा भंडाराकडे जाताना मला ही अमृतकुंड लागले तर मी ह्याला अमृतकुंड कशामुळे म्हणतो या. तुम्ही जरा थोडं नॉर्मल तुम्ही थोडं डोक्यात आणा बरं का. तुम्हाला सांगतो मी विचार करतो मी तवाच्या माणसाला माहिती होतं इथं पाणी राहणार या. म्हणजे विचार करताय तुम्ही म्हणजे कितीतरी वर्षापूर्वी 400 500 600 वर्षापूर्वी विचार करून ठेवला होता की नाही पृथ्वी कुठं जरी पाणी संपलं तरी ह्या ठिकाणी पाणी राहणार. ही समजा हातानं घडवलंय एकदा हात फिरवून बघा हातानं आणि ह्यातमध्ये पाणी एवढं जास्त गार आहे तुमच्या फ्रीजमधला पाण्यापेक्षा जास्त ही गार पाणी आहे. त्यामुळे ह्या गोष्टींकडे तुम्ही या. ही गोष्ट बघा हर हर महादेव. एवढं गार पाणी जिंदगीत नाही कधी बघितलं. बर्फात पण एवढं गार पाणी नसतं या. असं कसं काय होऊ शकतं हाय वरनं खाल्ल्या गोष्टी समजा एकदम स्पष्ट दिसते त्या पण जसं डोळं पाण्यामध्ये उघडत तसं खाल्लं काय दिसना या. काय दिसत नाही जसं पाणी जसं तुम्ही पाण्याच्या आतमध्ये बघ चालला तसं तुम्हाला काहीही दिसणार नाही पण वरनं समजा स्पष्ट दिसतंय. हे रहस्यमय येईल. हातपाय तोंड धुवून साईडला मी निघालो बुरुजा काढल्या साईडला इकडल्या पुढल्या साईडला एक बुरुज आहे फक्त बुरुज आहे असं म्हणते ते. पण आता ह्याच्या गावात वाढल्यामुळे काही जास्त दिसणार नाही. ह्याच्यावर भरपूर जुने बांधकामं ही अशी असू शकते ह्याच्यावर पण आता ते जास्त काय दिसणार नाही कारण ह्याच्यावर समजा गावात उगवून आलेलं आहे मोठं. ही बघा इथं नट बोलताना ह्या इथं एक फिटिंग केलं हे असं ह्याला रोप किंवा काहीतरी बांधून का नाही हितनं हमखास मी बोललो असतो हितनं
ह्या वळीतनं खाली उतर असलेली आणि हे जेवढं बी तुम्हाला काळं दिसतंय ना पुढल्या साईडला हे ह्या डोंगराची समजी दगड आहे ती जी ढासून खाली गेली आहे ती जुनी. तर ती जेवढी बी दिसते ना दगडं समजी ढासून खाली पडलेली आहे ती. वा. आणि इथनं खाली रोप लावून अशी इथनं उतरत असावी ती माणसं. आता मी बुरुजाकडल्या साईडला निघालेलो या. इकडे साईडला बुरुज आहे पुढं. कसला बुरुज आहे बघू द्या मला पण. बापरे इथनं गेला की डायरेक्ट खालीच आहे रे. हां हां इथनं गेला की डायरेक्ट खाली स्वर्गाचीच वाटे बघा डायरेक्ट. कशी दगडं बसते बघल्या फिटमध्ये. हो का ही बुरुज आहे बघा. ही लास्टचा ठोका इथनं. बापरे हे खाली पण आहे तेव्हा तिथं काहीतरी. तिथं खाली पण आहे काहीतरी त्या बघा. खाली सरळ पडणार उलटावर निघणार डायरेक्ट. सरळ डायरेक्ट बॉडी खाली आत्मावर. आता काम माहिती कोणी बी बघा येतं ना कोणी बी. खरंच बघा एक सांगतो कोणी बघा येतं ना ह्याला कला म्हणून बघा तुम्ही. दगडवून बघू नका ह्याला. तुला केलं कशा पायऱ्या घडल्या असतील या विचार करता तुम्ही. कसं घडवलं असेल. हर हर महादेव. फिरवून आलेलोय मागाच्या रस्त्यामध्ये जी पहिल्यांदा आपण सुळका बघितला होता ह्याला कोरलं होतं त्या ठिकाणी आलेलोय. आता इथनं मी चाललेलो माघारी. बाबा इकडं निघालो होतो. ही वाट होती बघा इथनं याची. हितण्याची वाट होती. इकडं आलो इथनं इकडं वाटत गायब या. आता मला लांबचा फेरा बसला आहे. त्यातमध्ये भूक लागली या. चोका हॉटेल तिकडे साईडला आहे का तिकडे कोपऱ्यावर. मला तिकडेच पाणी मिळून प्यायला. तिथं त्याशिवाय मला पाणी नाही प्यायला. झालं बॉम्बलं आता. फिरवणं आता माघारीचं. आता लांब इकडे जायचं आहे मला आणि नंतर हे कुठं मग नंतर नवर जायचं आहे. हे पाणी कसं आहे प्यायचं नाही इलाज आहे. आता मला हेच पाणी प्यायला लागते. अयो नुकसान आहे पाण्याला काही झालेला. बेकार हालत आहे लय. थोडी पण घाण नाही बघा. थोडीच घाण नाही पाण्यात. आपण सध्या आता जिथं महादेवानं जटा पडल्यात आपल्या तिथं आलेलो मी. विचार करताय का मी कुठं आलो या. विचार नेट करा. सहज नॉर्मल ह्या गोष्टी हलकं घेऊ नका तुम्ही. कुणीच हलकं घेऊ नका. महादेवानं जटा आपटल्यात. कुणी महादेवानं स्वतःच्या जटा हिता आपटल्यात. मी त्या ठिकाणी हलक्यात घेऊ नका. मी सहज म्हणलो महादेवानं जिथं जटा आपटल्या मी तिथं आलो. ती गोष्ट हलक्यात घेऊ नका. करते बाबा रे काय काय चाललं रे तुझं राजा. माझं चाललंय तुम्हाला व्हिडिओमध्ये घेतो मी एकदम मस्त मध्ये. पाहिलं मी तर काय म्हणतोय आता आजीला एक चॅनल उघडून द्यावा युट्यूबचा. रोज व्हिडिओ बनवून टाकायचं. भाव हाय साथ द्यायला. बरोबर आहे का. मस्त मध्ये हे पण म्हणतोय दिला पाहिजे ना युट्यूब चॅनल उघडून. कोण रील टार हे इकडे ये. माझं पण थोडं फॉलोअर वाढव भावा. हे इकडे आजीनं चहा केला. आजी तुम्ही केला चहा कोणी केला या. तुम्ही केला या. ह्यांना चहा केलेला आहे मस्त मध्ये. ओमकारची मम्मी आमची मम्मी. आता आता चहा पिऊ आता. हां एक जण यायला लागलाय हॉटेलवर जेवायला जायचं या. हां दिवसभर गाडा चढाई करून आलो. आता नंतर ना खाली आलो या. जेवण करायला आलो या. आपले विशाल भाऊ मित्र आहेत टेंबोर्णीमधलं. त्यांचं पाहुणं आहे आणि त्यांचे 2-3 दिवस झाले मला म्हणत होते नाही बापून संग जेवण करूया. चालतंय म्हटलं. आला योग जेवायचा. बरं वाटतंय. बरं वाटतं एकदम मस्त. भारी वाटतं. माणुसकी या आणि माणुसकी ठेवायची कायमपर्यंत जपून तुम्ही आम्ही. बरोबर ना. नक्कीच. गाव कसं लागतं जेवण. एकदम भारी भारी एकदम भारी. तर तो जेवण नंतर भेटतो.